नमस्कार मित्रांनो, आला होता मित्राचा फोन. मित्र म्हणला गावरान कोंबडा आणला, या रानात पार्टी करू. मग काय आम्हाला बी काय करमत नव्हतं. मग काय आम्ही लगेच निघालो मित्रा रानात. तेवढ्यात ही विष्णू म्हणाला गाडीतलं पेट्रोल संपलं, पेट्रोल टाकून जा बाबा पुढं. काय आम्ही लगे वळवली पंपावर गाडी. आणि ही सुका पाटील काय जरा टेन्शनमध्ये वाटत होता. त्याच्या काय जवळ आपण गेलो नाही, त्या नादी बिगा लागलो नाही, जरा टेन्शनमध्ये होतं. मग काय पेट्रोल टाकलं. आम्हाला काय रस्ता माहीत नव्हता मित्रा रानाकडे जायचं. वरी दोघं आम्हाला आडवी आली न्यायला. केळीच्या बागाच्या मधनं रस्ता होता. मग काय आम्ही पोचलो पार्टी या ठिकाणी. रवी विष्णू तर काय दमान आल. तवर या रम्यानं सगळी तयारी करून ठेवली होती. कोंबडा तर काय नुसता दंडात असा पसरला होता सावलीला. तवर या सच्यानं उचलला कोंबडा आणि म्हणला फोटो काढ. मला फोटो काढायचा या कोंबड्यासंग, माझा फोटो काढ म्हण. मग काय फोटो बिटो काढून लागलो आम्ही आमच्या तयारीला भाजी बनवायला. भाजी बिजी बनवायची तयारी चालू केली. ही जोडीदार काय दमच खाय नाही की ही रम्या. कवा शिस्त ही वाटच बघू. वर एक मोठा विषय झाला. खाली चूल केली होती आम्ही, झाडाच्या वर होतं आगी मावळ. हे मावळ जे उठलं बांग बांग गाण्या निसत्या. ही सुका पाटील तर तोंडाला हातच लावून बस. मी घेतलं आपलं जळकर आकूड हातात. धुरानं माशी जवळ येत नाही म्हणलं, तर शिजवलं तिथं मटण. जेवायला काय तिथं बसलो नाही आम्ही. सर एक झाड होतं, त्या झाडाखाली जाऊन बसलो. तवर सचिन म्हणला तवर सगळ्यांना कट वाढतो, कट कट खा. मित्रांनो, पहिलाच ब्लॉग आहे, कसा वाटला